नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात श्री शिवाजी संघाचा दिलबहारवर निसटता विजय. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना झाला. पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. श्री शिवाजी संघाकडून राज अली, संकेत साळुंखे, यश जांभळे, हर्ष जरग, अमन सय्यद यांच्या चढाया, तर दिलबहार संघाकडून गंधर्व घाडगे, प्रीतम भोसले, स्वयं साळुंखे, सुशांत अत्तिकरे, सार्थक मगदूम, माणिक पाटील यांनी जोरदार चढाया केल्या. मात्र गोल करण्यात त्यांना यश आले नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात श्री शिवाजी संघाच्या संकेत साळुंखेच्या पासवर यश जांभळेने सोपी संधी वाया घालवली, तर संकेत साळुंखेने मारलेला फटका दिलबहारचा गोलकीपरने उत्कृष्टरित्या अडवला. दिलबहारच्या स्वयं साळुंखेच्या पासवर सार्थक मगदूमची सोपी संधी गेली. सामन्याच्या 80व्या मिनिटाला दिलबहार संघाच्या गोल क्षेत्रात श्री शिवाजी संघाकडून मारलेला फटका दिलबहारचा खेळाडू सुशांत अत्तिकरेच्या हाताला लागल्याने पंचांनी श्री शिवाजी संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. या संधीचा फायदा घेत श्री शिवाजी संघाचा खेळाडू संकेत साळुंखेने गोल करत श्री शिवाजी संघाने या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी राहिल्याने श्री शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर 1-0 गोलने निसटता विजय मिळवला. उद्या सामन्यांना सुट्टी असून शुक्रवारी दुपारी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.